नमस्कार मित्रांनो आपल्याला आज श्री खंडेरायाचं मंदिर बघायचं आहे भोकरदन तालुक्यातील. चला मग जालना जिल्ह्यापासून हे मंदिर जे आहे मित्रांनो हे 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि सिल्लोड मार्गे कधी आलेलं आहे मित्रांनो ते हे 16 किलोमीटर अंतरावर आहे आणि जाफराबाद मार्गे कधी आलेलो आहे मित्रांनो तर हे मंदिर आहे 28 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो हे प्रॉपर भोकरदन तालुक्यात मंदिर आहे मित्रांनो. चला मग आपण व्हिडिओला सुरू करू. आपण आलो मित्रांनो आता 2 किलोमीटर आपण अंतरावर आहे. आता आपण पाहू शकता आपण आता मोटरसायकलवर आहे मित्रांनो. माझे दोन्ही मुलं माझ्यासोबत आहे आपण पाहू शकता. चला मग आपल्याला जायचं आहे आता खंडेरायाचं दर्शन घ्यायला मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आता जायचं आहे श्री खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी मार्तंड मल्हारी हे भोकरदन ते तालुक्यात आहे मित्रांनो. चला आता आपण आलो आहे आता भोकरदनमध्ये मित्रांनो. हे आपण आता केळणा नदीच्या पुलावर आहे मित्रांनो आपण पाहू शकता. चला आपण आलेलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकाजवळ आलेलो आहे मित्रांनो आपण पाहू शकता. थोडंच अंतर राहिलेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता आपण भोकरदन हा तालुका आहे मित्रांनो आपण पाहू शकता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे मित्रांनो आपण पाहू शकता. चला मग आपल्याला समोर जायचं आहे मित्रांनो. हे जे आहे मित्रांनो हे भोकरदन आहे. भोकरदन आपण पाहू शकता. इथे समोर जागेस बस स्टँड आहे मित्रांनो. कसं काय वाटतं मित्रांनो भोकरदन तुम्हाला? चला मग पाहूया पुढं. थोडंसं अंतरावर राहिलेलं आहे मित्रांनो. भोकरदनचं खूप भारी वातावरण दिसतं मित्रांनो. कसं काय वाटतं मित्रांनो? चला आपण आलेलो आहे मित्रांनो आता आपल्याकडे थोडं अंतर राहिलेलं आहे. आता भोकरदनचं खूप छान वातावरण आहे मित्रांनो आपण पाहू शकतो. येथे तालुका आहे मित्रांनो. हा जालना जिल्ह्यातील तालुका आहे मित्रांनो. हा भोकरदन म्हणून ओळखला जातो. मला येळकोट जय मल्हार मित्रांनो. आपण आलो आहे आता खंडेरायाच्या मंदिराजवळ आपण पाहू शकता. हे जे परिसर आहे खूप भारी छान आहे मित्रांनो. आपण एक वेळेस नक्की भेट द्या. कसं काय मित्रांनो परिसर आपण पाहू शकता भारी आहे फार छान आहे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो. हा मंदिराचा परिसर आहे. कसं काय पोस्ट ऑफिसजवळ आहे मित्रांनो हे मंदिर. आणि इथं बघासारखं खूप भारी आहे मित्रांनो. तिथं याच्या पाठीमागे कधी बघायला गेला ना श्री स्वामी समर्थाचं सुद्धा मंदिर आहे मित्रांनो. बोला येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चला मित्रांनो कसं काय तुम्हाला कसं काय वाटतं वातावरण? आपल्याला होऊ शकता आपण श्री खंडेराव महाराज की जय. कसं काय वाटतं मित्रांनो वातावरण इथलं? चला आता आपण मधात एंट्री करूया मित्रांनो. आपण पाहू शकता मित्रांनो हे हे कुत्र्याला धरायला लागले दोघं जण आहे. कसं काय वाटतं मित्रांनो? विठ्ठल रखुमाई जय मल्हार. मित्रांनो इथे शिवलिंग आहे मित्रांनो आपण पाहू शकता. श्रीकृष्णाचा फोटो आहे मित्रांनो आपण पाहू शकता. चला इथे आपण पाहू आपण शिवलिंग आपण पाहू शकता मित्रांनो. हर हर महादेव. चला पाहू पुढं. आमचा लय घरचा लय भारी डेंजर पोरे आहे मित्रांनो. जय हे राम लक्ष्मण सीतामाई आहे मित्रांनो. इथं हनुमंतर आहे मित्रांनो आपण पाहू शकता. चला पाहू पुढं. हे आहे मित्रांनो मंदिर खंडेरायाचं आपण पाहू शकता. सभामंडप आहे. कसं काय वाटतं मित्रांनो तुम्हाला सभामंडप? खूप छान आहे मित्रांनो. ते बघा मित्रांनो लय डेंजर आहे हा. चला आता दर्शन करूया मल्हारीचं. हे मित्रांनो मल्हारीचं येळकोट जय मल्हार आपण पाहू शकता मित्रांनो. खंडेरायाचं आहे मित्रांनो. येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. मित्रांनो पाहूया कसं काय मंदिर मित्रांनो. मंदिर आपण पाहू शकता. कसं काय वाटतं तुम्हाला मंदिर? असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपण परत
दुसरे व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. आता आपण खंडारायाचे हे पाहू शकता कसं काय मित्रांनो. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार.